नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 याबाबतची काही महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। यामध्ये निवड यादी, कौशल्य चाचणीचा निकाल, आज कोणकोणते पेपर झाले, त्याचा पेपर, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर मित्रांनो, 15 मार्चला ज्यांची लेखी एक्झाम झालेली आहे त्यांचे लेखी चाचणी निकाल जाहीर करायला सुरुवात झालेली असून काही विभागामार्फत निवड यादी पण या ठिकाणी जाहीर केलेली आहे। तर आज आणखी एका जिल्ह्याने आपली निवड यादी जाहीर केलेली आहे। तर बघा हा जिल्हा कोणता आहे आणि इतर महत्त्वाचे अपडेट। तर बघा मित्रांनो, ही जी निवड यादी लावण्यात आलेली आहे ते वर्धा जिल्हा पोलीस मार्फत लावण्यात आलेली आहे। यामध्ये 134 जागा होत्या, ठीक आहे। 134 जागेसाठी भरती निघालेली होती। तर आता याची निवड यादी पूर्ण जाहीर केलेली आहे। तर सिलेक्शन लिस्टचा कट ऑफ या ठिकाणी बघा कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे। तर एससी कॅटेगरी पुरुष 128, महिला 115, ठीक आहे। एसटी 118, पुरुष महिला 112। तर या ठिकाणी कट ऑफ तुम्ही चेक करू शकता। ओपनचा कट ऑफ लागलेला पुरुष 132 आणि महिला 123। सर्वात कमी कट ऑफ लागलेला ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा पुरुष 117 आणि महिला 91, ठीक आहे। 91 या ठिकाणी निवड झालेली आहे सर्वसाधारण महिलांची। आणि ही माजी सैनिक एससीबीसी होते त्यांची नियुक्ती या ठिकाणी 73 मार्क्सवर झालेली आहे, ठीक आहे। ते संपूर्ण कट ऑफ मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेला तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचा। आणि हे संपूर्ण यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। यामध्ये सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट दोन्ही दिलेलं आहे, ठीक आहे। सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची। नंतरचे अपडेट आहे बीड मार्फत। जर तुम्ही बीडमध्ये आपली लेखी चाचणी दिलेली असेल तर आता याचे मार्क्स जाहीर केलेले आहे। व मित्रांनो, बीड मार्फत आपले मार्क्स जाहीर केलेले आहे, पूर्ण मार्क्स जाहीर केलेले आहे। फिजिकलचे आणि रिटर्नचे दोन्ही मार्क्स तुम्हाला कशा प्रकारे दिले गेलेले आहे हे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करू शकता। बीड मार्फत आपले फिजिकल आणि रिटर्नचे मार्क्स तुम्हाला सोबत या ठिकाणी दाखवलेले आहे याचा, ठीक आहे। तुम्ही यावरून आपला कट ऑफ चेक करू शकता। नंबर 3 ची अपडेट आहे पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा। यामध्ये जी चालकची कौशल्य चाचणी झालेली होती त्यांचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे। आणि कोणती विद्यार्थी पात्र झालेले आहे आणि कोणती विद्यार्थी लेखीसाठी अपात्र झालेले आहे तुम्ही संपूर्ण या ठिकाणी चेक करू शकता, ठीक आहे। तुम्ही जर बुलढाणा या ठिकाणी कौशल्य चाचणी दिलेली असेल, पात्र आणि अपात्र यादी या ठिकाणी आता जाहीर केलेली आहे। तर बघा मित्रांनो, नंतर आहे नाशिक ग्रामीण। तर नाशिक ग्रामीणमध्ये 210 जागेची भरती निघालेली होती। तर आता याची जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले आहे त्यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। बघा, नाशिक रूरल पोलीस कॉन्स्टेबल क्वालिफाईड फॉर रिटर्न एक्झामिनेशन, ठीक आहे। तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। 50 पैकी 50 बरेचसे लोकांना या ठिकाणी मार्क्स मिळालेले आहे। तर 64 विद्यार्थी असे की ज्यांना 50 पैकी 50 मार्क्स मिळालेले आहे। त्यामध्ये संपूर्ण निकाल तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचा। मित्रांनो, तुम्हाला काय करावं लागेल, गुगलवर जाऊन महाराष्ट्र पोलीस भरती रिझल्ट असं सर्च करावं लागेल। लक्षात ठेवा, गुगलवर जाऊन महाराष्ट्र पोलीस भरती रिझल्ट सर्च करायचं। सर्च केल्यानंतर अशा प्रकारचा पेज तुम्हाला दिसणार आहे। असा पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा पोलीस भरती रिझल्ट, पोलीस भरती शारीरिक चाचणी निकाल जाहीर। तर असं इंटरफेस ओपन झाल्यानंतर असं तुम्हाला या ठिकाणी दिसल्याबरोबर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, अशी वेबसाईट ओपन होणार आहे। त्यावर क्लिक केल्याबरोबर साईट ओपन झाल्यानंतर खाली खाली यायचं। बघा, या ठिकाणी संपूर्ण लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, ठीक आहे। मुंबईची पण आहे, ठाणे शहरची पण आहे, पुणे शहरची पण आहे। तुम्ही ज्या विभागात आपला अर्ज भरलेला एक्झाम दिलेली आहे, ठीक आहे, तुम्ही त्या लिंकवर उत्तरपत्रिका हे पाहू शकता, ठीक आहे। तर मित्रांनो, आज पुणे शहर याचा पेपर झालेला आहे। हा पेपर क्रमांक बी आहे। तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता पेपर बी। याची जी उत्तरपत्रिका आहे हे आज सायंकाळपर्यंत उपलब्ध केल्या जाणार आहे, ठीक आहे। आज 22 मार्चला बऱ्याचशा जिल्ह्यांनी आपला पेपर घेतलेला आहे। हा पुणे शहरचा पेपर आहे। हा पेपर जर तुम्हाला लागत असेल टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यावर हे तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन दे। गडचिरोली जिल्हा पोलीसचा पेपर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। फक्त गडचिरोली जिल्ह्यातलेच विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले होते। गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर तुम्ही रहिवासी असाल, तुम्ही यासाठी आपला अर्ज भरला असाल तर हा पेपर आजचा हा तुमचा पेपर होता आजचा। आणि मित्रांनो, याची जी उत्तरपत्रिका आहे हे आज सायंकाळपर्यंत उपलब्ध केल्या जाईल। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे। तर वर्धा जिल्ह्यामार्फत आपली निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। आणि आज जे पेपर होणार आहे याची जी उत्तरपत्रिका आहे
आज सायंकाळपर्यंत म्हणजे 4-5 वाजेपर्यंत वेबसाईट उपलब्ध केल्या जाणार आहे. हे निकाल कशा प्रकारे चेक करायचे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलीच आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.